विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी इथं लिहितोय बर का HSC 2025 बॅच. बरोबर आहे ना? तुमची 2025 ची बॅच आहे. 2025 मध्ये तुम्हाला बोर्डची एक्झाम तर देणारच आहात तुम्ही आणि त्याचबरोबर सीईटी. तर या वर्षात म्हणूया आपण माझे 2 सेमिनार झालेत. एक गडिंग्लजला एम.आर. कॉलेज आणि एक औंधला. औंधला ना, जे औंधचं शिक्षण मंडळ आहे ना, त्याला 125 वर्षाचा इतिहास आहे. मी तुम्हाला सांगू का, साने गुरुजी हे एकच नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं शिक्षण पण तिथेच झालंय. औंधला जे राजे महाराज होते, त्यांनी त्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी ती शिक्षण संस्था सुरू केली होती. आज त्याचा अगदी वटवृक्ष झालेला आहे म्हणूया. खूप मोठी संस्था आहे. आहे ग्रामीण भाग. मी तिथं गेलो होतो. तिथला रिझल्ट मात्र खूप छान होता बरं का. ॲक्चुअली खूप मुलांना अबोव्ह 90 पर्सेंटाइल होतं सीईटीत. मला माहिती आहे, ग्रामीण भाग म्हणजे अडचणी काय येतात. मुलांची आर्थिक परिस्थिती हा मोठा प्रॉब्लेम असतो. क्लासेस अफोर्ड 90% मुलांना करताच येत नाहीयेत आणि मुद्दा काय तिथं गेल्यावर मला जाणवलं काय ते सांगतो. म्हणजे शॉकिंग होतं माझ्यासाठी ते. गडिंग्लजमध्ये पण मला 3-4 मुलं, औंधमध्ये पण मला 3 ते 4 मुलं अशी भेटली, की ज्यांना 11th स्टँडर्डमध्ये अबोव्ह 90% होते. 90 पेक्षा जास्त मार्क. माझे मार्क तुम्हाला मी सांगितलेत, की 10वीत मला चांगले होते रे. पण 11वीत फक्त 41% पडले होते. आणि अशी हजारो मुलं आहेत, की 10वीला अबोव्ह 95, 96, 98 पर्सेंटेज आहेत आणि 12वीत 40% वर येतात अशी मुलं खूप आहेत. हा इश्यू होतोय. म्हणजे त्यांना बोर्डचं प्रिपरेशन जमत नाहीये. असं रिझन देऊ नका, कारण ते सीईटी करत होते, जेईई करत होते. मुलं फसवतायत पालकांना बरेच बरं का लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय? जर तुम्ही जेईईची प्रिपरेशन करताय मन लावून, मग मला सांगा फिजिक्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होईल ना त्यावेळेस? होईल की नाही सांगा बघू? त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे रिएक्शन्स करणार ना तुम्ही? का जेईईमध्ये ते नसतं? केल्या जातात. मग बोर्डची तयारी होऊ शकते की नाही? होऊ शकते, पण का होत नाही? डिस्कशन याच्यावरच करायचं आहे. पण त्याचबरोबर आता बोर्ड होत नाही, तर सीईटी होईल का? नाही. मी बोर्डची काही तयारी न करता सीईटीत यश मिळवून दाखवेल, असं जर कोण असेल, तर ते फ्रॉडपणा आहे लक्षात घ्या. बरं, मग मुद्दा असा आहे, की 2 फोटो मी तुमच्या समोर शेअर करतो. अशी भरपूर मुलांची अवस्था आहे. ओके. मग हा जो फोटो आहे तुमच्या आता लक्षात आला असेल डिप्रेशन, तणाव. मी याच्यातून गेलोय. 2 वर्ष नाही, 1 वर्ष गेलोय. आता हा काय प्रकार आहे? 11th मध्ये कुणाला टेन्शन असते, निवांत. पण 12वीत गेल्या-गेल्या तणाव आला बरं का, की आता जाणीव झाली, की पुढे काहीतरी अवघड आहे. ओके. अशीच माझी अवस्था होती. खूप तणावात होतो मी. मग मला काय करायचंय लक्षात घ्या, की हा जो प्रकार आहे तो करायचा आहे डिलीट. मग आपल्याला ना असे चेहरे हवेत. हां, मला प्रत्येकाचा चेहरा आनंदी हवा आहे, म्हणून मला कितीही धडपड करावी लागते, त्रास होतोय, पण मी जातोय ग्रामीण भागात. परमिशन मिळेल तिथे जातोय, पण तिथे गेल्यावर ते जे टॉपर्स मी बोललो त्यांच्याशी, माझ्या लक्षात आलं, की सीईटी कोण करेनाच झालंय. त्यांचं म्हणणं तेच आहे, की आम्हाला ना बरं आणि बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे, की फिजिक्सचं डेरिव्हेशन जमतायत हं, न्यूमेरिकल जमत नाहीत. हां, मग या सगळ्या पॉइंटवर या व्हिडिओत डिस्कशन होईल का? नाही होणार. सगळं कसं कंप्लीट होईल? पण हे मुद्दे आहेत. तुमचे आता काही प्रश्न पण मला कॉमेंटमध्ये येतील, की "सर हा प्रॉब्लेम होतोय, असं होतोय." तर मुद्दा असा आहे, की पहिली गोष्ट म्हणजे डिफिकल्टीज थोड्याशा मी डिस्कस करतो इथं. पहिला पॉइंट आहे मेथड ऑफ प्रिपरेशन. हां, मी काय केलं, मुलं काय करतात त्याचं डिस्कशन करूया आपण. पाठांतर. फॉर एक्झाम्पल मी इथं वुड्स रिएक्शन जाणून-बुजून लिहिले. कारण मी मुलांना ह्याचाच प्रश्न विचारतो. राइट अ शॉर्ट नोट ऑन वुड्स रिएक्शन विचारा. निबंध लिहितील लक्षात घ्या. एक्झाम्पल्स देतील. पण असा प्रश्न विचारला, हाऊ विल यू प्रिपेअर? ओके, ब्युटेन फ्रॉम इथिल ब्रोमाइड म्हटलं, की नाही आठवणार. मग चुकलं की नाही इथंच. मग मला काय म्हणायचंय, आता एक प्रश्नाची तयारी करून दाखवतो तुम्हाला. मग तुम्हाला कळेल, की बोर्ड प्लस सीईटी पुरी तयारी कशी करायची आहे ते. म्हणजे बघा, वुड्स रिएक्शन आहे. पहिली गोष्ट म्हणजे वुड्स रिएक्शनमध्ये कोणतं मेटल यूज होतं? तर सोडियम मेटल. सीईटीत विचारलंय, व्हिच ऑफ द फॉलोइंग मेटल इस यूज्ड इन द वुड्स रिएक्शन? आता हा प्रश्न सीईटीतला आहे. तुम्ही बोर्डची प्रिपरेशन परफेक्ट करा. एक काम करूया. आपण पहिल्यांदा रिएक्शन्स लिहूया आपण हां. आता मी समजा इथं लिहिलं C2H5Br प्लस ट्वाइस Na प्लस पुन्हा Br C2H5. वुड्स रिएक्शनमध्ये सॉल्व्हंट वापरतात ड्राय इथर आणि ह्याच्यात ना हा मॉलिक्यूल NaBr वेगळं होतं आणि हे दोघं एकत्र येऊन C4H10 तयार होतायत म्हणजे ब्युटेन आणि ट्वाइस NaBr ह्याच्यात सेपरेट होतंय. आता मी काय अक्षर चांगलं काढलेलं नाहीये बरं का.
शिकवताना हा पॉइंट व्यवस्थित शिकवला जाईल, पण इथे जरा वेगळा कन्सेप्ट आहे आपली. मी तुम्हाला सांगायचंय की काय करायचंय ते. इथं ना मला प्रश्न दिसतायत. कोणतं मेटल यूज केलंय? सोडियम मेटल. सॉल्व्हंट कुठला वापरलाय? ड्राय इथर आणि अजून एक एम-सी-क्यू सांगतो. 2 कार्बन आहेत, 4 झाले. 3 असते, 6 झाले असते. म्हणजे याच्यामध्ये कार्बन काउंट वाढणारच आहे. याचा अर्थ मिथेन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड इन द वुड्स रिएक्शन. एम-सी-क्यू. बरं, मग याच्यासाठी एकच उपाय आहे, की आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक घेतो, जेव्हा वुड्स रिएक्शन शिकवून होते, की लगेच एम-सी-क्यू घेतले जातात. मग प्रश्न आपल्याला सवय लागलेली आहे, की आपल्याला प्रश्न थोडेफार कळाले पाहिजे, की कसे येणार आहेत ते. मगच क्लिअर होणार आहे. आता तुम्हाला गंमत सांगू का? हे 2 पार्ट आहेत ना अल्किल ग्रुप एकत्र येऊन हा पार्ट तयार होतोय. मग आता मी तुम्हाला सांगतो अजून दुसरा प्रश्न आता वुड्स रिएक्शनचा बरं का. जर मी बघा लक्ष द्या. अल्किल हालाइड घेतलंय. ऑब्व्हियसली मेटल कुठले सांगा? सोडियम मेटल. पण इथं मी डिफरंट अल्किल हालाइड घेतलं तर? मग अल्केन तयार होणार का? होणार की. पण ते अल्केन तयार होताना आर-आर ग्रुप एकत्र येऊ शकतो. डॅश आर डॅश येऊ शकतात किंवा आर-आर डॅश. हे सिमेट्रिकल आणि हे अनसिमेट्रिकल. हे तयार होणार. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, ह्यात 1 कार्बन आहे ह्या ग्रुपमध्ये मिथिल आहे. ह्यात 2 आहे इथिल. मग इथं प्रोपेन तयार होणार. प्रोपेनमध्ये तर 3 कार्बन आहेत. तयार होणार, पण तो मायनर प्रॉडक्ट असणार आहेत. आणि हे दोघं मेजर. वाढल्या की नाही एम-सी-क्यू? आहे की आम्ही घेतोय सगळं ते. आता सगळ्यात महत्वाचं, तर तुम्हाला ते देतील ह्या दोघांची नावं आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी ऑप्टेड असं म्हणतील. समजा इथं मिथिल ग्रुप आहे. तर इकडं इथेन तयार होणार 2 कार्बन. इथं समजा इथिल ग्रुप आहे. हां, इथिल तर मग हे ब्युटेन तयार होणार. 2 आणि 3 कार्बन. प्रोपेन तयार होणार. मग समजा त्यांनी म्हणलंय हेक्सेन नाही तयार होणार. व्हिच ऑफ द फॉलोइंग अल्केन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड व्हेन धिस रिएक्ट विथ धिस इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेटल असं विचारतील. आता याच्यानंतर आणखीन काय विचारू शकतात? मी तुम्हाला सांगतो. प्रॉडक्टचंच नाव देतील. बघा मी इथं 1, 2, 3, 4 कार्बन काढतोय. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप, तिसऱ्याला सुद्धा मिथिल ग्रुप, इकडं CH3, CH आणि इकडं CH3. 1, 2, 3, 4. 2,3 डायमिथिल ब्युटेन आहे. अल्केन आहे. वुड्स रिएक्शनमध्ये तयार झालंय. मग रिएक्टंट कुठला? मग अशा वेळेस काय करायचं, की तुम्ही प्रॉडक्ट लिहून घ्यायचं. ही सी-ई-टीतला प्रश्न आहे आणि बरोबर त्याला मध्ये ब्रेक करा. थांबा. इथं सी-एच आणि हां. बरोबर इथं त्याला ब्रेक करा आणि हा जो नेक्स्ट पार्ट आहे तो डिलीट करा. ठीक आहे? आणि जो उरलाय तो तुमचा रिएक्टंट आहे. त्याच्यापुढे तुम्ही हॅलोजन लिहा. नाव काय याचं खरं? 2 समजून घ्या. 2 ब्रोमोप्रोपेन असं नाव आहे. 1, 2, 3 किंवा आयसोप्रोपिल ब्रोमाइड असं नाव येईल. मग आता कळालं का? तुम्हाला मेथड ऑफ प्रिपरेशन चेंज करावं लागेल. नुसतंच पाठांतर करताय तुम्ही. नाही. लगेच तुम्हाला तुम्हाला पुस्तक लागणार आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन, ब्रह्मास्त्र हे वन ऑफ द बेस्ट बुक आहे. दिनेश सरांनी लॉन्च केलेलं आहे. खरोखर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही गोष्टी तुम्हाला एकाच पुस्तकात मिळतायत. कॉस्टली नाहीये. बाकीच्या पब्लिकेशनच्या तुलनेत 10% किंमत आहे. सिरियसली 10 ते 20% किंमत असेल त्याची. मग तुम्हाला आणि सगळं मिळतंय. हँड रिटन सोल्युशन्स आहेत हे महत्वाचं आहे. तर पहिला पॉइंट मी क्लिअर केला, की मेथड ऑफ प्रिपरेशन चेंज केल्याशिवाय बोर्ड प्लस सी एकत्र होणार नाही. मेथड ऑफ प्रिपरेशन चेंज करावंच लागेल लक्षात घ्या. आता न्यूमेरिकल्स मुलांशी बोलताना जवळ-जवळ मी आता 700 मुलांशी यावर्षी बोललोय टोटल एम-आर कॉलेज आणि त्याच्यानंतर औंधचं कॉलेज दोन्हीत मिळून एक 700 मुलांशी मी भेटलोय. ग्रामीण भागात एवढी संख्या आहे. या सगळ्यांना मला पुढे न्यायचंय. आता काही कमेंट कदाचित अशी येतील, की "सर तुम्ही कॉम्पिटिशन वाढवताय." नाही बाळांनो, असा विचार कधीही करायचा नाही. ओके. दुसऱ्यांना मागे ढकलून आपल्याला वर जायचं नाहीये. सांगू का नेहमी इतरांना हेल्प केलीच पाहिजे. आता मुद्दा आहे ही मुलं पुढे आलीच पाहिजेत. हे नाही खरोखर तुम्हाला खरं सांगू का? तुमच्या पालकांचा डायलॉग तुम्हाला मी सांगतो. बघा ग्रामीण भागातलेच पालक होते. त्यांच्या मुलाला माझ्या इथं सोडून त्यांचा मुलगा नव्हता ॲक्चुअली नातेवाईकांचा मुलगा होता. त्याला त्यांनी जाताना काय सांगितलं, की "तू अशी व्यक्ती आहेस तुझ्या घरातली, की तू शिकणार आहेस, तू प्रगती करणार आहेस आणि तू मग त्यांचं जीवन बदलवणार आहेस." ग्रामीण भागात 90-95% मुलं अशीच आहेत, की ज्यांना स्वतःचं आयुष्य बदलायचं आहे. मी आहे त्यांच्याबरोबर. बरं ह्यांच्याशी बोलताना मला काय लक्षात आलं? न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स जमतच नाहीत. मग तुम्हाला खरं सांगू का? माझ्या संघर्ष बॅचमध्ये माझं टार्गेटच ते आहे. आता
हा जो प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर मी इथं हे करतोय बघा. आणि मला सांगा, फॉन्ट वरून कळालं असेल केमिस्ट्री आहे. पण कन्सेप्ट कोणती आहे सांगा? मी 1 मिनिट थांबणार आहे. पॉइंट तुम्ही काय म्हणूया आपण कन्सेप्ट कुठली आहे कमेंट करून सांगा मला. टॉपिक कोणता आहे ते पण मला सांगा. टॉपिक कशावरून ओळखायचा मी तुम्हाला सांगतो. टॉपिक ओळखण्यासाठी मला हा पॉइंट सापडलाय. सोल्युबिलिटी. दुसरं सापडलंय प्रेशर. आता कन्सेप्ट कळाली. Its solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. कोणता लॉ आहे हा? हेनरीज लॉ आहे ना? बरोबर आहे. आता ऐका. सोल्युबिलिटीचं युनिट मोल्स पर डीएम क्यूब इथं दिलंय आणि त्यावेळेचं प्रेशर हे दिलंय. म्हणजे याला जर मी P2 म्हणलं तर हे S2 आहे. ओके. बरं. व्हॉट इस द पार्शियल प्रेशर ऑफ O2 म्हणजे P1 विचारलंय. म्हणजे ऑब्व्हियसली हे सोल्युबिलिटी S1 आहे. हं. मुद्दा काय बघा. S1 ची व्हॅल्यू आहे 3.8 मिलीग्रॅम पर लिटर. आता इथं खरी गंमत आहे. आता संघर्ष बॅचमध्ये हा प्रॉब्लेम जेव्हा मी घेतलाय ना, तेव्हा तो डिटेलमध्ये काय एक्सप्लेन केलंय मी तुम्हाला सांगतो. ॲक्चुअली बरं का. आता मी इथं थोड्याशा डेट्स लिहितो बरं का, कारण हा व्हिडिओ कधी बघितला जातो पुन्हा प्रॉब्लेम आहे. आज 15 जुलै बरोबर आहे? आज 15 जुलै आहे? ठीक आहे. 16 जुलैला सकाळी पहाटे 5 वाजताना संघर्ष बॅचवर फ्री कंटेंटमध्ये याचं सोल्युशन मिळणार आहे. तर बरीचशी मुलं नंतर हा व्हिडिओ बघणार आहेत मला माहिती आहे. त्यामुळं जर तुम्ही 16 तारखेनंतर बघत असाल तर ऑलरेडी मग तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. स्टोअरमध्ये संघर्ष बॅचमध्ये 2025 जावा. सोल्युशन एक्सरसाइज न्यूमेरिकल बघा. एकूण एक न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथं दिसणार आहे. बरं. आता मेन प्रॉब्लेम इथं सांगतो. युनिट काय मोल्स पर डीएम क्यूब आहे. मोल्स पर लिटर म्हणजे डीएम क्यूब. ठीक आहे. लिटर आहे लिटर. लिटरचा काही इश्यू नाहीये. पण मला इथं मोल दिसतंय जे बरोबर आहे. इथं कुठं आहे मोल? इथं तर मिलीग्रॅम आहे. आता स्टेप सांगतो. पहिली गोष्ट मिलीग्रॅमचं ग्रॅम करण्यासाठी 10⁻³ मग आता लक्षात आलं की मिली, मग मिलीमीटर, मिलीग्रॅम, मिली अँपिअर, मिली व्होल्ट, मिलीमोल, एम असं पण एक युनिट एका ठिकाणी बघितलंय. MMOL मिली म्हणलं की -3 घ्यायचंच लक्षात घ्या. हे झालं मास ना? ग्रॅम लिहिणार नाही मी. मला मोल पाहिजेत. मग ह्याला मी मोलार मासनं डिव्हाईड करणार, मग मोल्स पर लिटर जाणार. झालं का लक्षात आलं का? मग फिशच्या न्यूमेरिकलमध्ये ही सोल्युबिलिटी दिले. मग आपल्याला त्याप्रमाणे प्रयत्न करावा लागेल. आलं का लक्षात? मी आहे ना संघर्ष बॅचमध्ये मी तुम्हाला सांगतो. हां, मी गेली 4-5 वर्ष YouTubeवर पण कंटेंट देतोय. पण आपल्या 5 वर्षापासून जे काही कोर्सेस आहेत, त्याची मी फी 3,000च घेतोय. हां, मी कधीही फ्री कंटेंट दिलेला नाही हे मला मान्य आहे. पण 3,000 फी वर्थ आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला सोल्युशनचे प्रत्येक न्यूमेरिकल्स विथ लॉग कॅल्क्युलेशन मिळणार आहेत. एम-सी-क्यू सॉल्व्ह करून मिळणार आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का डेरिव्हेशन्स घेतले जाणार आहेत आणि साध्या सरळ मराठी सिंपल भाषेत. हां, म्हणजे मला अशी मुलं हवी आहेत, की जे तणावात आहेत. मी तुम्हाला सांगू का, की एक कॉमेंट असं होतं कोल्हापूरचे पालक होते. मी तुम्हाला सांगतो, कॉमेंट म्हणण्यापेक्षा ऐका. एक्झाम झाल्यानंतर कोल्हापूरचा स्टुडंट आहे. भक्ते श्रीराज भक्ते त्याचं आडनाव आहे. आता तो VIIT-मध्ये आहे. एक्झाम झाल्यानंतर बोर्डची एक्झाम जेव्हा फिनिश झाली, तेव्हा शेवटच्या पेपरनंतर घरी न जाता कोल्हापूरहून डायरेक्ट तो वडिलांना म्हणला, "पहिले सरांना भेटायचंय आणि मग मी घरी येणार." त्याचे पालक त्याला घेऊन आले होते. चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता. पावणे 2 वर्ष जेईई, आय-आय-टीची तयारी केल्यानंतर शेवटच्या 28-30 दिवसात, 35-40 दिवसात म्हणूया आपण, माझ्याबरोबर सीईटीची प्रिपरेशन करून 97 पर्सेंटाइल मिळाले होते. एकदम खुश होते ते. मग हा आनंद मला सगळ्यांकडून पाहिजे. मुद्दा असा आहे, की क्रॅश कोर्स आणि संघर्ष बॅच दोन्ही मिळून 6,000 नाही. संघर्ष बॅच ज्यांनी घेतली 3,000 ला त्यांना क्रॅश कोर्स 1,200 लाच मिळणार आहे. किंवा क्रॅश कोर्स अगोदर पर्चेस केला 3,000 ला तर संघर्ष बॅच 1,200 लाच मिळणार आहे. वर्थ आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. पालकांशी बोला. आता मुद्दा काय आहे बघा, आणखीन सांगतो आता. सेंट्रिपिटल फोर्सचा एक पॉइंट मला जरा एक्सप्लेन करू दे रे बाळांनो. फिजिक्सची प्रिपरेशन करत असताना मी तुम्हाला सांगतो सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही ना कन्सेप्टच विचार करायचा. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r दॅट इक्वॉल्स टू gmm/r². सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r दॅट इक्वॉल्स टू bqv. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r.
सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर अपॉन आर दॅट इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. काय प्रकार आहे हा? तर सांगू का? सर्क्युलर मोशनच्या जेवढ्या कन्सेप्ट आहेत फिजिक्स मध्ये तिथं सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे. हे जे आहे ना, हे आहे ग्रॅव्हिटेशन टॉपिक मध्ये. मग ह्याच्यावर मला क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पटकन तयार करता येतो. हे जे आहे ना, ही सायक्लोट्रॉन मधली कन्सेप्ट आहे. हे जे आहे ते स्ट्रक्चर ऑफ एटम मॉलिक्युल्स न्यूक्लियर मधली कन्सेप्ट आहे. म्हणजे बघा ना, सेंट्रिपिटल फोर्स फॉर्म्युला आहे, पण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड कोण करतंय? त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. सगळ्यात महत्वाचं आता सांगतो, व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. आता ही व्हेइकल आहे आणि हा हॉरिझॉन्टल रोड आहे. इथं फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतोय. मग सेंट्रिपिटल जो फोर्स ॲक्ट होतोय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करणार. म्हणजे इथं जो एफ-एस आहे त्याची व्हॅल्यू काय येणार? एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर येणार ना. तर माझ्याबरोबर तुम्ही फिजिक्समध्ये असा अभ्यास करणार आहे. कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचं. टेक्स्टबुकमध्ये सोल्युशन जे देत आहेत फिजिक्समधले, पहिल्या टॉपिकमधले सोल्युशन काढून बघा ना. अवघड केलंय त्यांनी. फार म्हणजे ते दिलेलं ना, ते बघूनच नको वाटतंय. मीच संघर्ष बॅचमध्ये जावा आणि आपण सिंपल कसे सोल्युशन दिलेत ते बघा. पण सांगतो, कष्ट घेतल्याशिवाय काहीही मिळणार नाहीये हे लक्षात घ्या. खूप कष्ट करावं लागणार आहे, तेव्हा यश मिळणार आहे. मी कबूल करतोय, की माझ्याकडे जेवढी मुलं आहेत, सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागत नाहीये. जे प्रामाणिकपणे करतायत. माझं एकच म्हणणं आहे, नुसतंच व्हिडिओ लेक्चर बघून होणार नाहीये. स्वतःच्या नोट्स पाहिजेत. गेल्या वर्षी माझ्याकडे टॉपर्स होते. ओके. त्यांच्या वह्या ते मॅडम देऊन गेलेत. मी त्यांना म्हटलं, "मला ह्या नकोयत. मी कुणालाही देणार नाहीये. पुस्तकं देऊया वाटल्यास, पण नोट्स नको. स्वतःच्या पाहिजेत हे लक्षात घ्या." आणि जेव्हा स्वतःच्या नोट्स असतील ना, तेव्हा यश नक्की मिळणार आहे. ओके. मग आता मला काय म्हणायचंय, की हे जे व्हिडिओ लेक्चर चाललंय आपलं, ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी डिस्कस होणार नाहीत. आता माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. काय तुम्हाला पाहिजे ते मला सांगा. पुढचे 8-10 दिवस डेमो लेक्चर्स देणार आहे मी संघर्षमध्ये लक्षात घ्या. समजून घ्या. संघर्ष क्रॅश कोर्समध्ये सुद्धा. तुमच्या तुमच्या जशी डिमांड असतील, तर न्यूमेरिकल्स झाले आपले सुरुवात केली छान. रिएक्शनचा पार्ट घेतल्यानंतर तुम्हाला एकदम छान वाटणार आहे. कारण मी डायरेक्ट मी जाणार आहे कुठं सांगू का? डायरेक्ट क्वेश्चन पेपर. हा प्रश्न इथं आलाय. मग ह्याचं उत्तर काय? तरच ते रिएक्शन्स होतात लक्षात घ्या. नाहीतर मी मगाशी बोललो ना, वुड्स रिएक्शन येते. पण फिरवून विचारलं तर येत नाही. मग हे इथनं पुढे चेंज होणार आहे. संघर्ष बॅच नावाप्रमाणेच संघर्ष करून 100% मार्क मिळवायचे आहेत. ऑल द बेस्ट.